927 जागांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2700हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात. काल दिवसभर शिवसेनेतर्फे मुंबईतील प्रत्येक वार्डातील असलेले इच्छुकांच्या सर्व मुलाखती घेण्यात आल्या. सगळ्या विभागातून कोण कोण इच्छुक आहे याची चाचपणी करण्यात आली. मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला महायुतीमध्ये लढायचं हे स्पष्ट केलेलं आहे, परंतु कोणत्या जागा ह्या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही. म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढाईची तयारी केलेली आहे, युती होणार नाही असं काही आहे, तर तसं कोणतीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही. एखाद्या वार्डामध्ये जर तो भाजपकडे गेला तर तिथं भाजपचा उमेदवार असेल. जर शिवसेनेकडे एखादा वार्ड आला अचानक तर त्यामध्ये सुद्धा आपला उमेदवार असावा, म्हणून ह्या झालेल्या मुलाखती आहेत. आणि कालच्या मुलाखतीमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ असा होतो की येणारी महानगरपालिकांची निवडणूक ही महायुतीची जिंकण्याची आशा दाखवते आणि म्हणून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडाच फडकेल ही आमची धारणा आहे. हे सुरू आहे बात, पण 84 जागा सोडण्यावर भाजपकडून स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे. जागांसाठी मुलाखती घेतात आणि 84 जागा सोडणार नाही भाजपने स्पष्ट सांगितलं. तोडगा निघणार कसा? एक्झिस्टिंग जागा मागितलेल्या हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे ही कोणती बातमी नाहीये. ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत. राहिलेले 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे. ही पहिली फेरी जी झालेली आहे, या फेरीमधल्या ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे. म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि त्यांचे सरांचे सहकारी असतील, हे बसून या युतीवर चर्चा करणार आहेत. नाही असं नाही आहे. महानगरपालिकेच्या सर्वीकडेच महाराष्ट्रातच ह्या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता आपल्यातर्फे आग्रही असतो. कार्यकर्ता हा दुरावू नये किंवा कार्यकर्ता दूर जाऊ नये, त्याच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका प्रत्येक पक्षाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी थोडे बहुत नाराजीचा तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतो, परंतु आम्ही सर्वजण मिळून ती नाराजी सुद्धा दूर करायचा प्रयत्न करू. आता हे सगळे कायदेशीर प्रोसेस आहे. राजीनामा स्वीकारला तर हायकोर्टात काय होईल हे थोड्या वेळात आपल्याला कळेल. म्हणून आता त्याच्यावर मला वाटतं आता चर्चा किंवा त्याच्यावर आणखीन काही कॉमेंट्स करावं असं नाही. दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित लढण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार ते घेतले चर्चा करून उबाटाला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल. जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपलं जमणार नाही त्याचा प्रत्यय आता यायला लागलेला आहे. काँग्रेसने पहिली साथ सोडली, शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अकेला चलो रे हे न होता त्यांनी मनसेबरोबर युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची पालखी घेऊन उबाटा जात होतं, नाचत होतं, ज्यांना त्यांच्या मुखपत्रामध्ये फ्रंट पेजच्या बातम्या म्हणून त्याला ज्यांना दाखवत होतं त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे. मला वाटतं उबाटाला आता दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. सन्मानजनक याचा अर्थ काय होतो? काय आहे? तुम्ही काही जागा मागितल्यात? तुम्ही जागाची काही यादी दिलेली आहे? तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं आहे? काही नाही. सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे हे सर्व हे त्यांचं जे काही वाक्य आहे
ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. उभाटाच्या विषयी दिल्लीमध्ये काल रावसाहेब दानवे असं म्हणाले ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उबाटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये ही काही फक्त मुंबई परिस्थिती नाहीये. तुम्ही नगरपालिका पाहिल्या असतील, तुम्ही आता येणारी महानगरपालिका, कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये असं चित्र कुठंच पाहायला मिळणार नाही की जिथं उबाटा काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर युती करत आहे. म्हणून उबाटाला आता त्यांचं गरज सरो वैद्य मरो ही भूमिका आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवलेली आहे. आणि उबाटा ज्यांची पालख्या घेऊन नाचत होतं आता त्यांना अकेला चलोराच्या भूमिकेत राहावं लागेल. हे वारंवार मी तुम्हाला सांगतो. मिटकरी काल नांदेडमध्ये बोलताना असं म्हणाले की अजितदादा हे लवकरच मुख्यमंत्री, बावनकुळे परत म्हणतात की 2034 पर्यंत मुख्यमंत्री हे फडणवीसच असतील, एकनाथ शिंदे त्यांनी मुख्यमंत्री. आता प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं भविष्य सांगायला लागलेलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होतील, बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्वाचं असतं आणि तो संयम आम्ही राखलेला आहे. म्हणून आम्ही याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. जे जे होईल ते पाहत बसू. एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? कारण ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी आरोप केलेले आहेत. ती तिचा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट आहे. त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण नाही. मुख्यमंत्री कधी होतील म्हणजे काय भविष्यवाणी? आम्ही भविष्य करत नाही. आम्ही प्रॅक्टिकल जगणारे लाईफला जगणारे लोक आहोत. आणि जेव्हा होईल तेव्हा होईल. जे काही होईल ते भविष्यात तुम्हाला कळेल. परंतु यासाठी आम्ही दावेदारी किंवा भविष्यवाणी या करण्याच्या भानगडीत पडत नाही. 100% होतील हो. एकनाथ शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षामध्ये जे काही कामं केलीत ना ते सगळ्या लोकांसमोर आहेत. म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता असावा जसं प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्हाला का वाटू नये? वाटणार. परंतु आम्ही संयमाने जाणार आहोत. सहा सभा बापरे, त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यातल्या 1-2 कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे त्यांच्या जीवावर लढायचे. हे जे अहंकार आहे ना, कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं, तूच लढन तूच मर, ही भूमिका त्यांची राहिलेली. आता महाराष्ट्राला कळलं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत. हे इन्कमिंग वाले आहेत ना, त्यांना आउटगोईंग माहित नाही. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बघा, कोणत्या एका मुंबईपुरतं नाही, अनेक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून इतरांकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत आणि गेलेत. आमच्याकडे आलेत, भाजपकडे गेलेत. त्या पक्षामध्ये आता त्यांना कार्यकर्ता मिळणार नाही. आणि ही महानगरपालिका ज्याला शहरी भाग मानला जातो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये यांना यश मिळणार नाही, हे तेवढं सत्य आहे. बिहारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी एका पुरुषा बाजूला सावला त्यानंतर म्हणतात की अशा लोकांची आम्ही हात टाकून टाकू. तर तुम्ही देखील पतंग चिन्हाला विरोध केलेला होता. तर त्यांचं असं मत आहे की तुमच्या हाताला पाहिजे आणि काँग्रेसचे चिन्ह तुमची हात निवडणुकीपर्यंत छाडले पाहिजे. त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे तो. आता तो काही बडबड करतोय, नितीश कुमारचे हात छाटायला जाऊ. अरे बोलणं सोपं आहे, जा ना तिथं. वापस आला तर कळेल ना तुला कसं वापस येतोस. उगाच तरी बडबड करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणून आम्ही ओएसी मुस्लिमांचे नेते आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एक सांगतो, हेच लोक या समाजाला पुन्हा
दलदलीमध्ये ढकलतायत, कुणाची तरी दलाली करायला लावतायत. त्यांचं म्हणणं आहे परत असं म्हणतायत की एका पक्षाचे चिन्ह सूर्य पण आहे. आता तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार की सूर्य उगून देऊ नका महिनाभर 10 महिन्यावर. यांना निवडणुकीचा मी जे काही ऑब्जेक्शन घेतलं ते कळालंच नाही. सूर्य काय, हत्ती काय, चंद्र काय, या अशा फालतू गोष्टी करण्यापेक्षा त्या दिवशी काय करायला पाहिजे जे आपल्या हातात असतं त्यावर निवडणूक आयोगाचे बंधनं असतात. 100 मीटर किंवा 200 मीटरवर रेग का मारतात, काय कारण असतं, त्या दिवशी निवडणुकीमध्ये एखादं चिन्हाचं उपकरण घालून मतदानाला का जाऊ देत नाही, काय कारण असतं. त्याच पद्धतीचं या पतंगावर जे काय आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तो तुम्हाला उडवल्यामुळं किंवा हे केल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. एका दिवसाचा तो प्रश्न आहे. आम्ही त्याला विरोध म्हणून असा केलेला नाहीये. लोकसभेला विरोध केला का? नाही. आम्ही विधानसभेला केला का? नाही. परंतु पर्टिक्युलर आमच्या सणाच्या दिवशी तो येतोय म्हणून त्याला आम्ही केलेला विरोध आहे. त्यांनी पक्ष चिन्ह पतंग घ्यावा की आणखी बाकी कोणतं घ्यायचं ते त्यांनी ठरवावं. पृथ्वीराज चव्हाणांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असं बावनकुळे म्हणतात. त्यांना नेमकं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. बावनकुळेने काय म्हणलं ते मी ऐकलेलं नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण आजकाल महाराष्ट्राच्या राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणामध्ये इंटर करण्यासाठी नॅशनल लेवलचे स्टेटमेंट करतायत. कदाचित त्यांचा विचार पुन्हा केंद्रामध्ये राहुल गांधीकडे जाण्याचा असावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमची आणि भाजपची दोनासाठी 50-50चा फॉर्म्युला लागेल असं मंत्री अतुल सावे म्हणतात. 50चा लागतो, 60चा लागतो का 90चा लागतो, हा सगळा फॉर्म्युला बैठकीनंतर ठरेल. आमची बैठक होऊ द्या. आज दुपारी 3 वाजता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय फॉर्म्युला त्यांनी दिलाय आम्हाला, आम्ही काय फॉर्म्युला द्यायचं त्यांना, ती त्या बैठकीनंतर ठरेल. त्यांचा पुन्हा पुन्हा दावा आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद वाढलेली, भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यांचा दावा काय आहे आता त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना. आता या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं त्यांना म्हणायचं असेल तर ठीक आहे. आता आम्ही काय बोलावं. आता आम्ही जागाच 6 लढल्या होत्या, 6 जिंकल्या. खासदारकीची 1 जागा होती ती एकच होती, ती जिंकली. आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही. तुमचा फॉर्म्युला काय आता त्यांचा 50-50 असेल तर चर्चा करू असं म्हणतात. आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू. अजित पवारांची दुसरं असं त्याला याला सोडून आतापर्यंत तुम्ही दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतली नव्हती, पण काल भाजपने त्यांच्याबरोबर बैठक केली, त्यांना पण जागा हव्या. भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष आहे. कदाचित राष्ट्रवादींनी त्यांच्याशी बोलणं उचित समजलं असेल किंवा भाजप त्यांना जागा जास्त देण्याच्या मनस्थितीत असेल म्हणून कदाचित राष्ट्रवादीवाले त्यांच्याकडे गेले असतील. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. पण तुम्हाला बोलवलंच नाही त्या बैठकीला. आम्ही छोटा पक्ष आहे ना आमचा. कारण युती म्हणजे तिघं एकत्र बसलं पाहिजे. आमचा पक्ष छोटा आहे, त्यांचा पक्ष मोठा आहे म्हणून त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे केल्यामुळे जास्त मिळू शकतं असं त्यांचा अंदाज असेल म्हणून ते त्यांच्याकडे गेले. त्यामध्ये अनेक शाखा नव्यानं ते आता चालू करणार बंद पडलेले. निवडणुकीच्या काळामध्ये असे अनेक शाखा चालू करणं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं मतदानामध्ये काही टक्केचा फरक पडेल असं त्यांचा एक अंदाज आहे. शाखा बंद पडल्या होत्या हे ते मान्य करतायत. नव्याने त्याचं पुनर्जीवन करणे, पुनर्जीवित करणे आणि त्यांना कामाला लावणे. मला वाटतं या उपनगरापैकी जातीलच. तसंच ते वरळीकडे पण जातील, वरळीला पण त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा ते पुनर्जीवित ते शाखा करतील. आणि इलेक्शनची स्ट्रॅटेजी त्याच्यावर अनेक भाष्य करणं उचित नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या देव पाटलांचा दुबार झाला, त्यामध्ये पैशांचे बंडल मोठे आहेत. महत्वाचं म्हणजे असे व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्यानंतर ते पण निवडणुकीचे तोंडावर. काही लोकांना काही उद्योग नसल्या कारणानं हे एआयच्या माध्यमातून असे प्रत्येक नेत्याचे विरोधकाचे व्हिडिओ तयार होत असतात. जर ते त्यात सत्यता असेल तर त्यांनी पोलिसाकडे तक्रार करावी. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. बहुतेक व्हिडिओ तसेच व्हिडिओ बहुतेक एकमेकाची दुश्मनी काढायचा हा नवीन फंडा
आता राजकारणामध्ये येत चाललेलं आहे. हे विरोधकच म्हणून नाही तर सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, कोणी कुणाची दुश्मनी कुठं काढायची, तर हा त्याच्यासाठी एक फंडा नवीन तयार झालेला आहे राजकारणातला, आणि हा सगळ्यासाठी घातक आहे. युबीटीचा फायदा होत नव्हता म्हणून काँग्रेसने त्यांची साथ सोडली युबीटी मध्ये काही राहिलं नाही, राम राहिला नाही, हे जेव्हा त्यांना कळालं तर काँग्रेसने आपली चूल वेगळी सुरू केलेली आहे. काँग्रेसचे मतदार, जो पारंपरिक मतदार ते समजतात, तो मतदार चुकून युबीटीकडे जाऊ नये हे सुद्धा त्यांच्या मागची रणनीती आहे.